नमो बुद्धाय क्रांतिकारी जय भीम। सोमनाथ सूर्यवंशी ज्या पद्धतीने सोमनाथ सूर्यवंशीवर पोलीस कस्टडीमध्ये मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाला आणि तो शहीद झाला, जो तो एक लॉ शिकत होता आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर तो चालणारा आणि संविधान प्रेमी होता, परंतु पोलीस प्रशासनाने त्यांना पोलीस कस्टडीमध्ये मारहाण केली आणि त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला। परंतु आजपर्यंत त्यांना न्याय मिळालेला नाही आणि ज्या पोलिसांनी त्यांना मारहाण करण्यात आली त्यांच्यावर कारवाई पण केली नाही आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मृत्यूचे कारणे वेगळी सांगितली, परंतु त्यांच्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायासाठी जो परभणीमधून मुंबई पर्यंत लॉंग मार्च निघालेला आहे आणि त्यामध्ये असंख्य भीम सैनिक, महिला, युवक, वृद्ध यामध्ये त्यांची एकच मागणी आहे की शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळालेला पाहिजे। जो समाजामध्ये संविधान प्रेमी होता आणि बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मांडणारा संविधान प्रेमी यांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी परभणीमधून लॉंग मार्च निघालेला आणि त्यामध्ये असंख्य महिला आहेत आणि त्यांना असंख्य यातना सहन कराव्या लागत आहेत। आज त्याचप्रमाणे आमच्या ताई सुनंदा सोनकांबळे ह्या परभणी ते मुंबई पायी लॉंग मार्च चालत असताना 8 दिवस जालना शहरातील मंठा चौफुली येथे अचानक चक्कर येऊन डिहायड्रेशन झाल्यामुळे त्यांना जालना क्रिटिकल केअर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आणि आपण हा व्हिडिओ बघू शकता की कशा पद्धतीने त्या लॉंग मार्च मध्ये त्या महिलांना, सुनंदा सोनकांबळे यांना चक्कर आलेली आहे, तरी पण सरकारला जाग येईल का? कारण की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे शहीद सोमनाथ सूर्यवंशीला न्याय देतील का, हा प्रश्न जनतेसमोर पडलेला आहे आणि जनता रस्त्यावर उतरलेली आहे। परभणीमधून लॉंग मार्च निघालेला आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करणं विसरू नका आणि ह्या चॅनलवर फुले शाहू आंबेडकरी विचाराचे नवीन अपडेट मिळत राहतील। थँक यू। जय भीम, जय संविधान।